झाले का सगळेजण? हा. तर गुरु अवतारात नाश नाहीये, त्यामुळे ते चक्र लगेच लागणार नाहीये. त्यामुळे ते डाव्या हातात घेतलेलं आहे आणि शंख उजव्या हातात घेतलेला आहे. त्याच्याबरोबर अ, तर हा त्या संवादाच्या रूपाने हे एक लक्षात आलं की किती काळजीपूर्वक आपल्याला, आपण जे स्तोत्र म्हणतो किंवा आपण जे प्रवचन ऐकतो वाचतो, त्याच्यात काळजी किती घ्यायला पाहिजे. कारण या भगवंताच्या शब्दात किंवा श्रेष्ठ महापुरुषांच्या शब्दात त्याच्या सिक्वेन्सलाही महत्व आहे, त्याच्या उच्चारालाही महत्व आहे, त्याच्या काना मात्रा वेलांटी स्वल्पविराम पूर्णविराम सगळ्यालाही महत्व आहे. हे जाणून याचा अभ्यास झाला पाहिजे. हा एक भाग लक्षात आला. आणि तो रेफरन्स इथे या फोटोंच्या बाबतीत मला एक तो पटकन आठवला की महाराज हे भगवान विष्णू आहे, आईसाहेब नावच लक्ष्मी आहे आणि त्यांचं माहेरचं नावही सुंदर आहे. आणि महाराजांच्या बंधूंनी एक आठवण सांगितलेली की महाराजांनी एक म्हणजे लाडाचं नाव कमल हे आईसाहेबांचं ठेवलेलं. कधीतरी ते कमल म्हणून हाक मारायचं. कमल म्हणजे कमलात राहणारी, म्हणजे कमला जी आहे म्हणजे कमलात राहणारी, ती लक्ष्मीचंच नाव आहे. तर पंचायतन या आरतीमध्ये हा आपण पाहिलं की देवीचं जे स्वरूप आहे, तर सृष्टीची उत्पत्ती होऊन सगळ्यांना मायेत अडकवणारी ती आदिमाया आहे. पण जो भक्ती मार्गाला लागला, जो अध्यात्म मार्गाला लागला, त्याला मायेतनं काढणारी ही तीच आहे. म्हणजे प्रसव क्रम बघितला, सृष्टी उत्पत्तीचा क्रम बघितला, तर ती मायेत टाकणारी झाली. आणि प्रतिप्रसव क्रम बघितला तर ती मायेतनं काढणारी झाली. तसं नॉर्मली जे लक्ष्मी भगवानांच्या डावीकडे बघते ती वैभव लक्ष्मी आहे. वैभव कसलं आहे, हे व्यावहारिक जे पैसे वगैरे हे जे आहे, जे आपल्याला भागवतात एक छान संवाद आलेला आहे रुक्मिणी आणि भगवंताचा. भगवंत उगाच काहीतरी खोड्या काढून रुक्मिणीला काही बोलतात वगैरे, असं तो प्रसंग भागवतात छान आलाय. तो आता आपण सगळा घेतला तर विस्तार होईल. पण त्यात भगवान जे स्वतःबद्दल म्हणतात की आम्ही काही आमच्याकडे काही, आमचे भक्तांकडेही पैसे नसतात, आमच्याकडेही नाही, तुम्ही तर लक्ष्मी आहात, सगळे तुमचे भक्त असतात वगैरे वगैरे. तर तेव्हा ती हे सांगते की जे तुमचे जे भक्त आहेत ते ह्याची, लक्ष्मीची किंवा ह्याची पैशाची किंवा ह्याची तमा बाळगत नाहीत वगैरे, रुक्मिणी देवी स्वतः सांगते. तर व्यवहारिक धन देणारी, अर्थात धर्माप्रमाणे वागून जे धन मिळतं ते लक्ष्मी आहे. अधर्माने वागणारं धन त्याला लक्ष्मी नाही म्हणत, ते अलक्ष्मीचं देणं, तो विषय वेगळा आहे. पण व्यवहारातलं धन जरी धर्माने वागून मिळवलेलं असलं तरी ते कामनायुक्त गोष्टींनी मिळणारं ते धन आहे, त्यांना ती धनलक्ष्मी आहे. पण जो प्रतिप्रसव मार्गाने चालला, जन्माच्या वेळी कुंडलिनी इथून खाली उतरून मुलाधारात जाते, अध्यात्म मार्गाला लागल्यावर जागृत झाल्यानंतर ती मुलाधारापासून वर येते. इथे झालं तर शिव पार्वतीचं, राधाकृष्णांचं मिलन म्हणजे एकरूपत्व आलं. तर म्हणजे ही एकमेकांच्या मिरर इमेज झाली. येताना जशी आहे, उतरताना जी धारा, संसार धारा आहे, तीच उलटी गेली की ती राधा झाली, आणि ती राधा झाली की ती कृष्णापर्यंत घेऊन जाते. तसं हा जो लक्ष्मीचा अवतार आहे तो आपल्याला सांसारिक गोष्टी देऊन त्याच्यात अडकवणारा नाहीये, या सांसारिक गोष्टीतनं वर उठवून भक्तीकडे नेणार आहे. आणि हे जेव्हा डोक्यात आलं तर तेव्हा लगेच एक गोष्ट आठवली. म्हणजे हे जे सांगतोय तो नुसता कल्पना विलास नाहीये, हे तुम्हालाही पटेल त्यांनी, की बऱ्याच वर्षापूर्वी, म्हणजे 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट असेल,
30 वर्षापूर्वी. ही एक कोणतरी म्हणजे आपल्या भक्त मंडळीपैकी कोणतरी गुरु भगिनी त्या आईसाहेबांचा फोटो पाहून काहीतरी ताईंच्या समोर अल्बम का काहीतरी असं हे झालं. त्या आईसाहेबांचा फोटो एकदम छान त्यांनी हे नवी साडी म्हणजे नऊवारी आणि हे वगैरे नथ वगैरे घातलेली वगैरे असा तो काही फोटो होता. तर त्या म्हणाल्या आपले आईसाहेब किती तेजस्वी दिसत आहेत ना, त्या लक्ष्मीच आहेत. तर ताई महाराज पटकन बोलल्या, हो पण यावेळी त्या वैभव लक्ष्मी नाही, यावेळी त्या भक्ती लक्ष्मी आहेत. आणि मग ही सगळी टोटल जी लावली म्हणजे लागली आतून ती बरोबर आहे हे लक्षात आलं. आता हे का सांगायचं की ह्या रामचरित्राच्या निमित्ताने महाराज आईसाहेब हे विष्णू आणि लक्ष्मी आहेत हे तर माहितीच आहे आपल्याला. पण त्यांचं ह्या वेळेचं कार्य जे आहे ते केवळ आणि केवळ लोकोद्धाराचं आहे. इथे दुर्जनांचा नाश वगैरे प्रश्नच नाहीये. इथे केवळ आणि केवळ लोकोद्धार कसा होईल त्याच्याकरता आहे हेही यातनं समजून येतं. तर एवढीशी जर रामरायाच्या चरित्राची सेवा जर केली तर एवढं जर आपल्याला कळून येते तर नक्कीच आपण जेव्हा भावार्थ रामायण वाचू तेव्हा एक अक्षरम पूसा महापातक नाशन, सगळ्या महापातकांचा बरोबर लहान मोठी जी पातक आहेत ती सगळे पातकांचा नाश होणार आहे. मग पाप गेलं, ताप गेलं, व्याधी गेल्या, आधी गेल्या, दैन्य गेलं की मग धर्मे प्रीतीम वाढेल आपली. धर्मे प्रीतीम वाढली की पुढे सन्मतीम, देवभक्तीम, सत्संगाप्तीम आणि भुक्तीम म्हणजे सात्विक कर्म करायची इच्छा त्याची पूर्ती, ती भुक्ती आणि मुक्तीम आणि भावासक्तीम हाचा जो प्रवास आहे तो नक्कीच सुरू होणार आहे. एकदा की दुरितांचे तिमिर जाऊ, पापम तापम सगळं गेलं, दुरितांचे तिमिर गेलं की विश्वस्वधर्म सूर्य पाव हे होणार आहे. आता विश्वात जेव्हा होईल तेव्हा होईल, पण आपण जेव्हा सत्संगतीत राहतोय तेव्हा ते काही ठराविक जे आपण महाराजांच्या जवळ जेव्हा हे सगळा अभ्यास करणं हे महाराजांच्या जवळ हाच खरा सत्संग आहे. तो केल्याने तो स्पीड नक्कीच आपल्या बाबतीत वाढेल असा एक आशा आहे. आणि हे सगळं सांगताना ही हा कुठे आपला अहंकार किंवा हे नाहीये. जेव्हा स्वतःबद्दल जर विचार केला तर बऱ्याच वेळा असं होतं की मनात येतं की महाराजांचे प्रवचन आहेत किंवा आपण कोणता ग्रंथ घेतो, कोणत्या श्लोकाचा अर्थ करतो. तर एक मनात जाणीव असते की आपली काही लायकी नाहीये, हे आपण करतोय आपली काही लायकी नाहीये. पण त्याच्यात हे आपण करतोय हाच चुकीचा विचार आहे. हे कसं होतंय की समजा एखादं पूर्वी कसं असायचं मार्केटमध्ये वेगवेगळ्या आळ्या असायच्या म्हणजे तांबट आळी, लोहाराची आळी, मग सोनारांची आळी. मग त्या सोनारांच्या आळीमध्ये सगळीकडे सोनारच, सगळीकडे सोन्याचं काम चालू आहे. तर मी असा विचार करतो तिथलं जर मी गटार असेल, हे सोनं म्हणजे सोन्याची आळी म्हणजे ते महाराजांचा तो सहवास, त्या सोन्याचा सहवासात तिकडचं समजा मी गटार असेल तर त्यांच्या जवळ राहण्याने त्या गटारात ते सोन्याचे कण पडतात आणि ज्यांना त्याची माहिती असते ते त्या गटारातनंही ते सोन्याचे कण बाहेर येतात. बरं ते गटारात पडले म्हणून सोन्याचे कण त्याची व्हॅल्यू कमी होत नाही किंवा त्याच्यावर काही परिणाम होत नाही, ते सोन्याचेच राहतात. तर त्यामुळे आणि इतर गटारांपेक्षा त्या गटाराची व्हॅल्यू ही वाढते ना, कारण लोक येऊन त्यातले सोने हे काढतात. पण त्या गटाराला माहिती असतं आपण गटार आहे. तर हे का सांगायचं की आपण इथे जो विचार करतो किंवा जे वाचतोय महाराजांचे प्रवचन म्हणा किंवा त्यांचा अर्थ करतानाही स्वतःच्या डोक्याने काही नाहीये. त्यांनी इतर प्रवचनातनं जे सांगितलेलं आहे, त्यांनी जे ग्रंथ अभ्यास करायला जे सांगितले त्यातनं जे आलेलं आहे तेच आपण इथे सांगतो. त्यामुळे कोणी असा विचार केला की कामक्रोधात बुडालेल्या माणसांनी सांगितलेलं आपण ऐकावं की नाही, तर अजिबात ऐकू नये. पण इथे आपण जे डिस्कस करतो किंवा सांगितलं जातं त्यात स्वतःचा काही भाग नसल्यामुळे महाराज जे सांगतात
त्यातनंच आपण विचार करतो, याची मात्र आपल्याला खात्री बाळगायला काहीच हरकत नाही. आणि त्याचं वेगवेगळ्या प्रकारे महाराज हे दाखवून पण देतात की आपल्या बुद्धीने आपल्याला काही सांगता येत नाही किंवा ऐकताही येत नाही. हे जे काही चाललंय ते त्यांच्या इच्छेने चालतं. तर हा, तर आपण भवाटोवीमध्ये स्वानुभूती सीता हे घेऊन सुरुवात करायची की ज्यांनी रामकथा चालू असताना त्या भवाटवीमध्ये पदाचं जेव्हा स्मरण राहील तेव्हा त्यातला त्या प्रत्येक कथेतल्या आध्यात्मिक अर्थाकडे कुठेतरी आपल्याला अनकॉन्शियसली आपण लक्ष देऊन राहू. आणि महाराजांनी प्रवचनात बऱ्याच वेळा हे सांगितलंय की मर्त्यावतारेस्त्रीह मर्त्य शिक्षणम, म्हणजे मर्त्यावतार कशा करता घेतला रामचंद्रांनी की मर्त्यांना शिक्षण देण्याकरता. सत्ययुगात कसं आहे, सत्ययुगात सगळेच ध्यान करणारे आहेत. सत्ययुगात गुरुनी तोंडी उपदेश करायचा पण गरज नाहीये. मनानेच मनात विचार ट्रान्सफर होत आहेत. शक्तिपात जो आहे, महाराज संकल्प मात्रे जी कुंडलिनी शक्ती जागृती होते, तर सगळाच तो शक्तिपाताचाच व्यवहार तिकडे आहे सत्ययुगात. पण त्रेतायुगात राक्षस म्हणजे दुष्ट प्रवृत्ती एका ठिकाणी एकवटून राक्षस हे जे भूतलावर निर्माण व्हायला लागले, जे पूर्वी नव्हते सत्ययुगात. तर त्यामुळे हे आवश्यक झालं की दुष्ट प्रवृत्ती जेव्हा आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा आपण कसं वागावं हे वागून दाखवणं आवश्यक झालं, म्हणून अवतार घेतलाय. नाहीतर महाराजांनी प्रवचनात सांगितलेलं आहे, रावणाला काय नुसतं संकल्पाने मारता आलं असतं, पण मग शिक्षण नसतं मिळालं लोकांना. दोन प्रकारे त्याचा फायदा आहे. एक तर कसं आहे की महाराजांनी सांगितलं प्रवचनात की जो अधर्माने वागतो त्याचा भाऊही त्याचा त्याग करतो, आणि जो धर्माने वागतो त्याला पक्षी आणि पशुही साथ देतात. जटायू आहे, वानर मंडळी आणि वृद्धराज जांबुवत यांचं साह्य झालेलं आहे. तर ते सांगितलेलं आहे. दुसरं महाराजांनी असं सांगितलंय की सीतेला पळवून नेली म्हणून त्यांचा नाश केला एवढंच फक्त नाही, पण जगातील सर्व स्त्रिया आपल्या आहेत ही जी त्याची वृत्ती आहे ती वृत्ती राहून उपयोग नाही, म्हणून त्याचा नाश करणं आवश्यक आहे. आता इथे खळांची व्यंकटी सांडो म्हणून त्याला समजवत बसणे हे त्या ठिकाणी योग्य नाहीये. तिथे त्याचा नाशच केला पाहिजे. म्हणजे काय, तर महाराजांनी सांगितले त्याचा नाश केला हाही त्याच्यावर अनुग्रह आहे, कारण जिवंत राहिला असता तर अजून पाप करत राहिला असता. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की कितीही बलिष्ठ अधर्म असला, आज कलियुगात आपण पाहतो इतका बलिष्ठ अधर्म आहे, तरीही जेव्हा तुम्ही धर्माच्या बाजूने उभे राहता तर यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम जे म्हटलंय भगवंतानी, ते प्रत्येक वेळी प्रत्यक्ष अवतार घेतात असं नाही, पण ज्यांनी मनात धर्म थोडा जरी धर्म केला, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महदोभयात जे भगवान सांगतायत गीतेत, की तो थोडा धर्म करायची वृत्ती ज्याच्या मनात आहे आणि जो अधर्माच्या विरुद्ध उभा राहायला तयार आहे, तर त्याची जी शक्ती आहे, त्याचं जे धैर्य आहे ते स्वतः रामचंद्रच आहे. रावण वृत्तीला मारायसाठी जे जे उभे राहिले त्यांच्या चित्तात रामचंद्र प्रकट आहेत. जितक्या जास्त मनशुद्धीनी, जितक्या जास्त श्रद्धेनी, जितका जास्त ईश्वरावर विश्वास ठेवून व्यक्ती उभी राहते तितके तितके भगवान त्यांच्या हात येतात. एखाद्या साधकाचा जो सत्पुरुष होतो तो कसा होतो, तर तो असाच होतो की आपल्या आत अंतर्यामी असलेला आत्माराम जो आहे. मागच्या वेळी आपण पाहिलेलं राम काय आहे, तर जो राम दशरथ का बेटा, म्हणजे सगुण रूपात दशरथचा बेटा म्हणून आलेला आहे. वही राम घट घट में लेटा, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्यामी तोच राहील.
जो राम जगत पसारा वो राम सबसे न्यारा, असं काहीतरी ते. म्हणजे सर्व विश्वरूपानी तोच आहे आणि अंतर्यामी किंवा विश्वरूपानी आहे आणि त्याच्यापेक्षाही कितीतरी बाकी आहे. सबसे न्यारा तो आहे. तर त्यातला जो राम घट घट में लेटा, म्हणजे प्रत्येकाच्या अंतर्यामी तो आत्माराम बसलेलाच आहे आणि त्याला प्रकट व्हायचंच आहे. आपण आपल्या इच्छा, आकांक्षा, दुर्वृत्ती यांनी त्याला झाकून ठेवण्याचा आपला जो प्रयत्न चाललेला आहे, तो प्रयत्न जर थांबला आणि त्याला प्रकट करण्याचा प्रयत्न म्हणजे काय, धर्माचरण आहे. द्रव्यशुद्धी ही पहिली सांगितलेली आहे. धर्मानी अर्थार्जन हे फार महत्वाचं सांगितलेलं आहे. देवी भागवतात महाराजांनी खूप म्हणजे खूप विस्तृतपणे याची चर्चा केलेली आहे, सांगितलेली आहे. तर ते जेव्हा आपण करायला लागतो तेव्हा भगवान आपल्या अंतरात प्रकट होऊन ते कार्य करतात. आणि ही जाणीव ठेवल्याने काय होतं, मी धर्माने वागतो, मी अन्याय दूर करतो, हा अहंकारही येत नाही. कारण जाणीव अशी होते की तेच सगळं करून करतायत. महाराजांनी चित्त सद्बोध नक्षत्रमाला मधला एक श्लोकाचं प्रवचन आपण वाचलं, सायक्लोस्टाईलच्या याच्यात ते आलेलं की अखंड आत्मा अविनाशी दत्त तयापदी लाविती जे स्वचित्त वित्तभ्रमा सोडिती ते कृतार्थ तो पूर्ण आनंद गुरु समर्थ. तर तो वित्तभ्रम आहे. मी असं चांगलं केलं किंवा मी काहीतरी सत्कार्य करतोय असं जे वाटतं ते अज्ञानाचा पडदाच आहे. तर त्यामुळे जेव्हा आपण हे लक्षात घेतो की जे काही योग्य होते, जिथे जिथे विभूतिमत्व बाहेर येते ती सगळे ते ईश्वराचं आहे. या दृष्टीने ईश्वराला आपल्या प्रकट करण्यासाठी जेवढा धर्म घडेल आणि जेवढी त्या ईश्वराची संतांची संगती त्यांच्या ग्रंथातनं घडेल तेवढा तो आत्माराम आपल्या अंतरात प्रकट होणार आहे. तर आणि तो प्रकट होऊन काय करणार आहे, तर अवतार कार्य जे बाह्य जगात करतो भगवान करतात तेच आपल्या आत पण ते तेच करतात. परित्राणाय साधूनाम विनाशायाचे दुष्कृताम. महाराजांनी एका प्रवचनात सांगितलेले की देवदैत्य जे आहेत ते बाहेरचे दैवदैत्य आहेत, पण खरे दैवदैत्य म्हणजे आपल्या आत आहेत. दैवी प्रकृती आणि आसुरी प्रकृती, दैवी संपदा आसुरी संपदा 16व्या अध्यायात भगवंतांनी सांगितलेले आहेत. खरं तर 15व्या अध्यायापर्यंत सगळा उपदेश होऊन गेलेला आहे, पण तरीही 16व्या अध्यायात मुद्दामून दैवी संपदा आसुरी संपदा सांगितलेली आहे. तर महाराज सांगतात प्रवचनात की आज आपण देवाप्रमाणे वागलो का असुराप्रमाणे वागलो याचा विचार करून ते सगळं जे केलेल्या ज्या गोष्टी कर्म आहे ते ईश्वराला अर्पण करून झोपावं. आता ईश्वराला अर्पण करणं म्हणजे काय हेही दुसऱ्या ठिकाणी महाराज सांगतात की कर्म मी केलं म्हणायचं आणि नंतर आता अर्पण केलं तर ते कसं अर्पण होणार ना. म्हणजे आपण आता साधी गोष्ट आहे, देवाला नैवेद्य दाखवायचा तर आपण आधी उष्ट करून मग दाखवू शकतो का देवाला? तर आपण काय करतो, पहिल्यांदा देवाला दाखवतो, देवानी खाल्लं हे देवाचं आहे आणि प्रसाद म्हणून घेतो. तसं कर्म ईश्वरार्पण कसं होतं की कर्म करतानाच तो करतोय म्हणून केलं तर ते खरं ईश्वरार्पण आहे. पण ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नंतर तरी करावं असं सांगतात. तर मुख्य काय आहे की आपल्या आत परित्राणाय साधूनाम म्हणजे आपल्या साधू वृत्तीचं परित्राण परमेश्वर करत असतो. विनाशायाच्या दुष्कृताम आपल्यातल्या वाईट प्रवृत्तींचं निराकरण भगवान करत असतो. सांभाळून मार्गावरता आणितान दुजात राहता, जेवढी जेवढे श्लोक आहेत, जेवढी जेवढी पदं आहेत ही करुणा त्रिपदेतलं सांभाळून मार्गावरता. तर सांभाळून मार्गावरता आणितान दुजात राहता म्हणजे काय, आपण आडमार्गाला गेलो, महाराज येऊन ए बाबा तू असं काय करतोयस करून समोर येऊन सांगत नाहीयेत, समोर येऊनही सांगतील तेवढी तयारी असेल तर, पण बुद्धी देत आहेत ते आपल्याला, सन्मार्गाने जायची बुद्धी देत आहेत. आणि ते सन्मार्गाने जायची बुद्धी आपल्याला आत्ता जे करायची बुद्धी होते ती सन्मार्गाने जाणारी आहे की नाही हे कळण्यासाठी त्यांची प्रवचनं, त्यांनी सांगितलेले ग्रंथ, ईश्वराचं चरित्र भागवत रामायण हे वाचणं आवश्यक आहे. तर
म्हणून ते परित्राणाय साधूना म्हणजे आपल्यातल्या साधुवृत्तीचं संरक्षण, बुद्धी संरक्षण आहे. ददामी बुद्धी योगमतम म्हणजे तो बुद्धियोग हा आहे की धर्माचरण घडलं पाहिजे. स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भयात, म्हणजे छोट्या धर्मानी मोठं भय जातं. म्हणजे काय, छोटंसं काहीतरी केलं आता मी पाप करायला मोकळा असं नाही. छोटं धर्माचरण जर व्यवस्थित घडलं ईश्वरार्पण बुद्धीने, तर त्याची शुद्धी होऊन अजून धर्माचरण घडणार आहे. असं जर सतत धर्माचरण घडलं तर त्याच्यानंतर धर्माचरणामुळे सन्मती निर्माण होणार आहे आणि सन्मती झाली की सत्संगती प्राप्त होणार आहे आणि मग भुक्ती मुक्ती भावासक्ती हे पुढे सगळं आपल्याला मिळत जाणार आहे. तर त्यामुळे संरक्षण मुख्य जे आहे किंवा जे तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं महावाहम्यम हे जे भगवंतांनी ग्वाही केले त्यातला योग म्हणजे महाराजांनी काय सांगितले, अप्राप्याची प्राप्ती हा योग आहे आणि प्राप्त जे आहे त्याचं संरक्षण आहे, क्षेम आहे. पण हे अप्राप्त काय आहे, तर भगवंताबद्दलची श्रद्धा, ज्ञान, बुद्धी, शुद्ध बुद्धीची प्राप्ती करून घेणं हा योग आहे आणि ती टिकवणं हा क्षेम आहे. तर या दृष्टीनेच समर्थांनी जी केलेली प्रार्थना आहे, आपण नुकतंच जे बुद्धीवरचं हे संपवलं, हे का सांगायचं की सगळं कसं एकमेकाला लिंक हे जे कळत गेलं ना, की एका वेळेस जेव्हा तुम्ही भावार्थ रामायण वाचताय तेव्हाच तुमचा श्रीपाद श्रीवल्लभ स्तोत्राचा अर्थ अजून तुम्हाला कळत जातोय, तेव्हाच तुम्हाला बुद्धिदे रघुनायकाचा अर्थ कळत जातोय. म्हणजे एका ग्रंथाचा अभ्यास करताना बाकी सगळं जे जे आपल्याला ईश्वराच्या कृपेने महाराजांच्या दयेने आपल्यापर्यंत जे पोचलेलं आहे त्याचा अर्थ अजून अजून कळत जाणार आहे. तर त्यामुळेच समर्थ मागतायत, आपण पाहिलं ते ऑलरेडी की वेगवेगळे प्रॉब्लेम्स ते सांगतायत आणि ते प्रॉब्लेम्स दूर व्हावे म्हणून तू मला काय दे, तर बुद्धी दे रघुनायका. एक बुद्धीच मागितलेली आहे, बुद्धीशिवाय काहीही मागितलेलं नाही. तर ती जी बुद्धी आहे, सद्बुद्धी जी आहे, की जी बुद्धी बुद्धीपासून मेधा आणि मेधापासून प्रज्ञापर्यंत गेलेली जी प्रज्ञा जी आहे, स्थितप्रज्ञ जे म्हणतात, स्थितप्रज्ञ याचा अर्थ काय, की कुठेही त्याचं मन हलत नाही. पण ते कसं हलत नाही, स्थित म्हणजे स्थिर झालेली आहे प्रज्ञा त्याची स्थिर. आणि स्थिर कुठे होऊ शकते, जे एकम एव अद्वितीय जे सच्चिदानंद रूप आहे तिथे स्थिर होतं. कारण त्याच्याशिवाय ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बदलणाऱ्या आहेत. आपण जर म्हटलं की दृष्टी स्थिर ठेव आणि त्या उडणाऱ्या पक्षी कसा जातोय ते पहा, तर ते कसं होणार, तो पक्षी जसा तशी दृष्टी जाणार. त्यामुळे स्थितप्रज्ञ व्हायचं असेल तर स्थित जी गोष्ट आहे, अविकारी जी गोष्ट आहे, अव्यय जी गोष्ट आहे, एकसंध सर्वत्र असणारी जी गोष्ट आहे, सर्व कालात सर्व प्रदेशात एकच असणारी जी गोष्ट आहे, तिथेच फक्त बुद्धी स्थिर होऊ शकते. आणि म्हणूनच मम चित्तम स्थिर करू, आपण फक्त डोकं भिरभिरतंय म्हणून त्याचा अभ्यास करतो किंवा आपण सांगितलं जातं मोठ्यांकडनं पण ते मम चित्तम स्थिर करू वाच म्हणजे डोकं शांत होईल. इतकं छोटासा परिणाम नाहीये. मम चित्तम स्थिरी करू म्हणजे आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी जर चित्त स्थिर व्हायचं असेल तर तिथे त्या मम चित्तम स्थिरी करू स्तोत्राचा उपयोग आहे. तर असं सगळ्याची लिंक आपण जर लावत गेलो तर सगळ्याच गोष्टी जास्त जास्त कळून आपल्याला तो परमात्म्याचा प्रकाश जास्त जास्त अनुभवता येतो. तर अशी बुद्धीचं संरक्षण नुसतं सांगून होणार नाही, म्हणून ते करून दाखवावं या दृष्टीने भगवान स्वतः मनुष्याप्रमाणे वागून त्यांनी हे सगळ्या लीला केलेल्या आहेत. तर रामावतारामध्ये आता आपण सांगताना काही मिस होऊ नये म्हणून जरा हे बघतोय. हा, तर आपण आता भवाटवीमध्ये स्वानुभूती सीता यांनी याची सुरुवात करू. किती वाजलेत आहेत, 10 मिनिटं म्हणजे सुरुवात करता येईल. तर आपण आधीही पाहिलं की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम म्हणतात. म्हणजे त्याचे शतकोटी प्रविस्तरम नुसत्या शब्दापुरतं नाही, असं म्हणतात की
शतकोटी मूळ म्हणजे खरं पूर्ण रामायण शतकोटी श्लोकांचं आहे असं पण म्हणतात. महाभारताबद्दलही म्हणतात असं. ते कित्येक लाखो श्लोकांचं महाभारत आहे. मग त्याचा काही भाग फक्त देवलोकात राहिला असं करून पृथ्वी लोकावर फक्त एवढे श्लोक राहिले असं सगळं सांगतात. तर तसं शतकोटी प्रविस्तर जे रामरायांचं चरित्र आहे त्याच्यातलं सूत्र जर आपल्याला आध्यात्मिक कळलं तर ते आपल्याला जेवढं आपल्याला अभ्यास करू त्यात त्याचा उपयोग होणार आहे. आणि ते सूत्र या भवाटवीमध्ये स्वानुभूती सीता या मोठ्या महाराजांच्या पदात आलेलं आहे. हा, तर ते पद घ्यायच्या आधी कोणाला काही विचारायचंय का? अच्छा, सॉरी, एक मागच्या वेळी एक मला वाटतंय प्रश्न होता सुरुते काकांनी विचारलेला की काय आठवत. अवतार, अंशावतार, पूर्णावतार बद्दल कोणी विचारलेलं? सुरते काकांनीच विचारलेलं ना? हा, मी विनायक चांदोरकर की अच्छा, पूर्णावतार तुम्ही म्हणजे काय विचारलं. असतं. अच्छा अच्छा. हा. हा, तर कसं आहे की तत्वदृष्ट्या पाहता एकोहम बहुश्याम हे जे भगवंताचा संकल्प झाला, मी एकरूप आहे बहुरूप व्हावं या दृष्टीने सगळी रूपे ईश्वराची आहेत. म्हणजे तसं म्हटलं तर सगळेच अवतार आहेत, पण तरीही काही ठिकाणी त्यांचा विशेष आविर्भाव आहे. मग आपल्यासारख्या सामान्य जीवापेक्षा जिथे विशेष आविर्भाव जिथे देतो, जिथे ईश्वराचे गुण जास्त प्रकट आहेत, त्यांना विभूती म्हटलेलं आहे. जगाच्या कल्याणास संतांच्या विभूती देह कष्टविती उपकारे. त्यामुळे त्या संत ह्या खूप वरच्या विभूती आहेत, पण साध्या पण ह्याच्यात काही विभूती सांगितलेल्या आहेत. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. कारण त्यांचे ईश्वराचे गुण त्यांच्यात आपल्याकरता का होईना जास्त असतात. अनकंडिशनल जी प्रेम आहे आईचं, ते आपल्यापुरतं तो ईश्वरच त्या रूपातनं कार्य करतोय. आता ती आई दुसऱ्या कोणाशी कसं वागेल, तिच्या नंडेशी कसं वागेल, भावजेशी कसं वागेल, तो भाग वेगळा. पण आई जेव्हा मुलाशी वागते तेव्हा त्या वागण्यात ईश्वर येत असतो, म्हणून ती विभूती आहे. तर त्या व्यक्तीत जितका ईश्वराचा प्रकाश जास्त तितकं ते विभूतीपासून अंश अवतार किंवा मग त्या अंशात पण अंशापासून कला अवतार म्हणून सांगितले. आणि मग असं करता करता पूर्ण अवतार. म्हणजे ईश्वराचं प्राकट्य जितकं जास्त तेवढे त्या अवताराची हे वेगवेगळी सांगितलेली आहे. आणि एकदा व्यक्ती पूर्णत्वाला पोचला तर त्याला हे विश्वची माझे घर ऐशी जयाची मती स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. म्हणजे सर्वत्र आपणच आहोत म्हणजे हे लक्षात येतं. आणि त्याच्याही पुढे जाऊन मी आणि असणं ही भावना गेली आणि वासुदेव सर्वम पर्यंत पोचतो. मग तिथे विभूती काय, अवतार काय आणि नाही अवतार काय. जसं विसोबा खेचर त्या पिंडीवर पाय ठेवला, त्याचा त्यांना काही दोष नाही, कारण सर्वत्र ईश्वर आहे हे जे दुसऱ्याला जाणवून देऊ शकतात, त्यांना पाय काय आणि पिंडी काय सगळंच परमात्मा आहे. तर आध्यात्मिक जो ईश्वराचा प्रगार आत्माराम जो आहे, जसं आपण एक हे करू की वेगवेगळे कंदील आहेत आणि एक बरेचसे कंदील आहेत त्याच्यावर इतकी काजळी बसलेली आहे की त्यातनं प्रकाशच येत नाही. मग त्याच्यापेक्षा थोडेसे कंदील आहेत त्याच्यात थोडीशी सफाई झालेली आहे आणि थोडा थोडा प्रकाश येतोय. पहिले जे कंदील आहे त्यातनं प्रकाशच दिसत नाही, अजिबात दिसत नसेल ते त्या स्थावर दगड आधी योनी झाल्या. थोडासा जास्त दिसतंय वनस्पती, त्याच्याहून जास्त दिसतंय, असं करत मनुष्य आला. मग तो विशेष रूपाने प्रकाश दिसायला लागला की ज्या योगे दुसऱ्यालाही प्रकाश मिळायला सुरुवात झाला. मग त्या झाल्या विभूती. स्थावराणाम हिमालय, हिमालय ही भगवंताची विभूती मागितली. हिमालयाकडे बघून मन शांत होतं, सागराकडे बघून, आकाशाकडे बघून मन शांत होतं, कारण त्या ईश्वराचं व्यापकत्व त्या आकाशात आलेलं आहे, म्हणून ती विभूती झाली. आणि मग
त्या विभूतीतले श्रेष्ठत्व म्हणजे जे साधना करून प्रयत्नांनी पूर्णत्वाला पोचून जे जगाचं कल्याण करत आहेत त्या विभूतीतले सर्वात वर तसे संत झालेले. त्याच्यानंतर अवतारी संत आहेत. तसं ईश्वराच्या अवतारात ज्या कला त्यांनी जितकं ईश्वरत्व दाखवलं त्याप्रमाणे त्या कला मानलेल्या गेल्या. आणि तसंच भगवान श्रीकृष्ण आपले महाराज हे 16 कलांनी युक्त असे पूर्णावतार आहेत. तर एकदा सत्यापर्यंत जर एखादा जीव पोचला म्हणजे जीवत्व गेलं आणि तो ईश्वर स्वरूप झाला, तर त्याच्यासाठी कुठलाही भेद नाही. मग सगळेच ईश्वर आहेत आणि पूर्ण आहेत. हे फक्त जे मायेच्यात आपण अडकलेलो आहे त्यांच्या दृष्टीने हे थोडेसे भेद केलेले आहेत. तर त्यामुळे सर्व कलांनी युक्त मी परमेश्वर आहे असं डायरेक्ट बोलणारे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि त्यांनी विश्वरूप दाखवण्यासारखंही हे करून त्यांनी ते एकत्व म्हणजे तेच ते आहेत हे दाखवलेलं आहे. कृष्णस्तू भगवान स्वयं म्हणून सांगितलेलं, म्हणून तो पूर्ण अवतार धरला जातो. तर हे आलं लक्षात काका? हो हो, हा. नक्की. अजून कोणाला काही विचारायचंय का? धन्यवाद दादा. काय सॉरी? नाही म्हटलं धन्यवाद. कळलं. तर मोठ्या महाराजांचं हे पद आहे, खूप छान आहे. म्हणजे एवढं पदाचा जरी आपण समजा हे जर पाठ झालं, एक पाठ केलं तर ते आपल्या स्वतःला लावून रामायणाचा विचार करताना आपल्या आत काय रामायण चालू आहे, आपल्या आत रावण कोणता आहे, आपल्या आत हनुमंत कोणता आहे, आणि मग त्यातल्या आपल्या आतल्या रावणाच्या बाजूनी आपण कार्य करायचंय की श्रीरामांच्या बाजूने करायचंय, हा विचार सतत आपल्याला राहू शकतो. तर मोठे महाराज म्हणतात, भवाटवी मध्ये स्वानुभूती सीता घेऊनी अटता आत्माराम. म्हणजे भवाटवी जी आहे म्हणजे भवसागर आपण म्हणतो, हा सगळा संसार ही काय आहे? अरण्य आहे. अरण्य कसं आहे की आता आपण समजा शहरात आहोत आणि रस्त्याने जाताना आपले वाट चुकली तर आपण फार तर फार काय म्हणतो, रस्ता चुकला. बरोबर आहे. अरण्यात गेलो आणि कुठे जायचं कळलं नाही तर मी हरवलो असं आपण डायरेक्ट म्हणतो. रस्ता चुकल्यावर आपण मी हरवलं म्हणत नाही. तर आटवी अरण्य असं आहे की तुमची तिथे दिशाभूल होऊ शकते किंवा तुम्ही तुमच्या मूळ ठिकाणापासून किंवा तुमच्या आत्मारापासून वेगळं होऊ शकतं. तर तसं ती भवाटवी जी आहे तिथे स्वानुभूती सीता आहे. स्वानुभूती म्हणजे आत्मस्वरूपाची अनुभूती रूप सीता आहे. कुंडलिनी जगदंबा ही ती सीता आहे. बैठकीत जो आनंदाचा अनुभव येतो, अजून समाधी अवस्था प्राप्त झालेली नाहीये तरीही तो आनंद येतो. म्हणजे त्या समाधी अवस्थेची अगोदरच जेव्हा अनुभूती होते तेव्हा त्या दृष्टीने प्रयत्न करतो आणि मग तो प्रयत्न घडल्यामुळे म्हणजे देवी स्वरूपामुळे हा प्रयत्न घडून येतो आणि मग शिवस्वरूपाने भगवान मुक्तिदाते होत आहेत. तर त्यामुळे हे देवी स्वरूप फार महत्वाचं आहे. अज्ञानापासून ज्ञानापर्यंत जे गुरु नेतात तेव्हा तो जो अनुभव आहे, तो जो मार्ग आहे, तो बुद्धिरूपाने आपल्या राहून देवी आपल्याकडनं करून घेते. तर ही स्वानुभूती, आत्मानंदाची अनुभूती हीच सीता आहे. आणि तो आत्माराम आणि त्याची अनुभूती ही एकत्र आहे. म्हणजे सुरुवातीला जीव जो आहे तेव्हा त्याला असं म्हणतात की गर्भात तो जप करत असतो, सहाहम सोहम सोहम. म्हणजे मीच आत्मस्वरूप आहे, परब्रह्म मीच आहे, आनंद स्वरूप मीच आहे, हे पूर्ण त्याला माहित असतं. म्हणजे काय तर आत्माराम आणि आत्मानुभूती हे वेगळं झालेलं नाहीये. पण
तसं असताना पुढे काय होतं की ते एकत्व मिटतं केव्हा, तर विषय मृग तृष्णा भूल घाली जेव्हा, वाव मिळे तेव्हा कपटिया. जेव्हा मनात विषय मृग तृष्णा आहे, विषय मृग तृष्णा म्हणजे काय, तर मृगतृष्णा म्हणजे मृगजळाला पाहून जो मृगाला तृष्णा निर्माण होते, तिथे खरं तर जळ नाहीये, तरी पण ते जळ मिळून तहान भागेल यांनी तो त्या भास मात्र जळाकडे मागे पळत राहतो. बाजूला खरंच जलाशय आहे पण त्याच्यावर शेवाळ आहे आणि ते वाळवंटात वाफेमुळे जलाचा आभास तिथे धावतोय धावतोय धावतोय, तहान वाढते, अजून धावतोय, अजून तहान वाढतंय आणि शेवटी तो मूर्छित पडतो. पाणी न मिळाल्याने प्राणही त्याचा जातो. ही जी मृगासारखी आपली ही जी म्हणजे जीवाची स्थिती होते, त्या स्थितीला विषय मृग तृष्णा म्हटलंय. तर आत्मस्वरूपाचा जो आनंद आहे ते आपण मागे बघितल्याप्रमाणे की दोन विचाराच्या मध्ये आपल्याला आत्मानंद मिळतच असतो, म्हणून आपण या शरीराबद्दल स्वत्व राखू शकतो आणि शरीर धारण करू शकतो, नाहीतर शरीर राहणारच नाही. पण हे शरीर का आवश्यक आहे, काट्यानी काटा काढावा तसा जो अध्यात्माचा प्रवास आहे त्याच्या शरीर माध्यम खलु धर्म साधनम सांगितलेले, ते साधन म्हणून शरीराची आवश्यकता आहे. ते टिकावं म्हणून तो आनंद दोन विचारांच्या मध्ये मिळतोय तसा गाढ झोपेत भगवंत आपल्याला देतो. म्हणजे कोणत्या रूपाने देतो, शंकर रूपाने. आपण पंचायतनार्थीत पाहिलंच आहे. तर मात्र तो आनंद आत्मानंद नसून या विषयात आहे असं जेव्हा वाटतं, तेव्हा त्या कपटीला कपटिया, त्या कपटी जो ती व्यक्ती आहे तिला वाव मिळतो. आता याच्यासाठी एक गोष्ट सांगतात. एका म्हाताऱ्या बाईची सुई तिच्या झोपडीत पडते कुठेतरी आणि पूर्वीचे दिवस खेड्यातले, लाईट नाहीये, काळोख झालेला आहे आणि बाहेर थोडासा उजेड आहे अंगणात अजून. तर ती बाहेर बाई येते आणि त्या अंगणात सुई शोधते. तर कोणतरी विचारतं सुई काय करतायत, तर ती म्हणते सुई शोधते. तर म्हणतात अंगणात पडली, ती म्हणते नाही पडले घरात. मग म्हणतात तिथे काय शोधत नाही, काय तिथे काही दिसत नाही ना, इथे दिसतंय म्हणून इथे शोधतंय. तर तसं होतं जीवाचं की केवळ बाहेरचे विषय दिसतायत म्हणून तिथे तो आनंद शोधायचा, आणि जो लपलेला आत्मा राम आहे, स्वस्तिसी वटेषु जो लपोनी जगदाभासू दावी मग ग्रासू प्रगटाला करी, जे चांगदेव 65च्या सुरुवातीलाच ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जो लपल्यामुळे हा जगतभास होतो, तसा तो आत्माराम लपलेला आहे. त्याला शोधून काढायचा प्रयत्न करायच्या ऐवजी विषयातच आनंद आहे असं जेव्हा वाटलं, तेव्हा तो कपट्याला वाव मिळाला. तो कपटी कोण आहे, तर तो कपटी म्हणजे आहे राजस अहंकारे स्वानुभूती सीता नेली हनुमंता आता धावे. त्या राजस अहंकाराला वाव मिळतो. आता हा राजस अहंकार म्हणजे रावणाला राजस अहंकार म्हटलेला आहे. आणि रामायणाचा अभ्यास करताना आपल्याला ते लक्षातही येईल. मला वाटतं 2 मिनिटं राहिलेले, एवढं रावणाचा हे घेऊन मग आजच्या करता आपण थांबू. हा, की रावण हा राजस अहंकाराचं प्रतीक आहे, कुंभकर्ण हा तामस अहंकाराचं प्रतीक आहे आणि बिभीषण हा सात्विक अहंकाराचं प्रतीक आहे. सात्विक अहंकार असला तरी त्याला राक्षस कुलात जन्म का दाखवलाय, कारण सात्विक अहंकारही बाधक आहे, राजसही बाधक आहे, तामसही बाधक आहे. पण सात्विक अहंकार जर भगवंताकडे लागला तर तो बाधक न राहता साधक होतो.